Hello dear friends, welcome to our YouTube channel विवेक चौगुले सर्स मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रो, आपण लास्ट लेक्चरला एलिप्स विषयीचे जे कन्सेप्ट आहेत ते सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत आणि आज आपण जो एक्सरसाइज पाहणार आहोत 7.2 तो टोटली एलिप्सच्या त्या कन्सेप्टवरती आहे, त्या चार्टवरती आहे, त्या टेबलवरती आहे. दोन प्रकारचे एलिप्स असतात, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकल, आणि त्याचे जे काही सर्वचे सर्व जे टर्म्स आहेत, जे कन्सेप्ट आहेत ते आपण एका टेबलमध्ये फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला मी नेहमीच सांगतो की ह्या कोनिक सेक्शनमध्ये काय बघायचं असतं तर फक्त ते टेबलवरती त्या ठिकाणी फोकस करायचा, कॉन्सन्ट्रेशन करायचं, ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. अगदी ॲटिजमध्ये तुम्हाला हे कोनिक सेक्शन सहजपणे सोपं जातं. पाहूया आपण आता ह्या एक्सरसाइजमध्ये काय विचारलेलं आहे. ओके, पहा क्वेश्चन नंबर 1, फाइंड द फर्स्ट लेंथ ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस, सेकंड वन इज कोऑर्डिनेट ऑफ द फोकाय, थर्ड वन इज इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, फोर्थ वन लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, फिफ्थ वन डिस्टन्स बिटवीन फोकाय, सिक्स्थ वन डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस ऑफ द इलिप्स. अ लॉट ऑफ कन्सेप्ट्स विचारलेत. पहा 6 कन्सेप्ट विचारलेत आपल्याला. प्रिन्सिपल ॲक्सिस तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये मेजर ॲक्सिस आणि मायनॉर ॲक्सिस असे 2 ॲक्सिस असतात. कोऑर्डिनेट ऑफ द फोकाय, फोकाय काय आहे तो बघायचा आपल्याला. डायरेक्ट्रिसेस, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, डिस्टन्स बिटवीन फोकाय, हे सगळे फॉर्म्युले आपल्याला त्या टेबलमध्ये आपण बघितलेले आहेत. आणि जो इलिप्स दिला आहे, आता यामध्ये इलिप्स तुम्हाला ऑफ द फॉलोइंग इलिप्स म्हणलं आहे आणि खाली आपल्याला 4 इक्वेशन इलिप्सचे दिलेले आहेत. ॲक्च्युली ॲट ए टाईम एका वेळेस असे 6च्या 6 कधी विचारत नाहीत. एक मार्काला 1 असतं, कधी 2 विचारली, 2 मार्काला 3 विचारतात, 3 मार्क्ससाठी 4 विचारतात, 4 मार्क्ससाठी. इथं आपल्याला प्रॅक्टिससाठी 6 दिलेले आहेत, नो प्रॉब्लेम, आपण ते सॉल्व करू शकतो. इलिप्सची इक्वेशन तुम्हाला 4 दिले ते एक्झाम्पलमध्ये आपल्याला ह्या क्वेश्चन नंबर 1मध्ये आपण कोणते 2 इक्वेशन्स त्या ठिकाणी सॉल्व करूया आणि राहिलेले 2 सेम आहेत, तुम्हाला सॉल्व करता येतील. पहा पहिला इलिप्स दिला आहे तुम्हाला ह्या टाईपमध्ये, x² / 25 + y² / 9 = 1. ओके, चला सोल्युशनमध्ये गिवन इलिप्स इज दिलेलं इलिप्स इक्वेशन लिहा. x² / 25 + y² / 9 = 1. सुरुवातीला कुठलाही इलिप्स दिला असेल अशा फॉर्ममध्ये तर त्याला आपण कम्पेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्मबरोबर कम्पेअर करायचं, म्हणजे आपल्याला ए आणि बीची किंमत आपल्याला डिफाईन करता येईल. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर कम्पेअरिंग विथ x² / a² + y² / b² = 1. दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. ओके, आणि हे जर कम्पॅरिझन आपण केलं तर काय मिळेल पहा. वी गेट a² = 25 and b² = 9, which is nothing but a = 5 and b = 3. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जेव्हा इलिप्स इक्वेशन दिलेलं असतं ना त्यावेळेस तुम्ही ए आणि बी डिफाईन करायचं कम्पॅरिझन करून, म्हणजे कम्पॅरेटिव्हली त्या ठिकाणी स्टँडर्ड इक्वेशन बरोबर करायचं कम्पॅरिझन, आणि ए वर्ग आणि बी वर्गच्या किमती डिफाईन होतात, म्हणजे ए आणि बी त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करता येतो. आता a > b का b > a आहे हे आपल्याला सुरुवातीला ओळखताच आलं पाहिजे, तरच आपण त्या टाईपचा इलिप्सचा, कारण a b असेल तर तो हॉरिझॉन्टल इलिप्स असतो, a b असेल तर तो व्हर्टिकल असतो. इथं काय पहा, a b, इथं स्पेशली मेन्शन करायचं हिअर a b. a b याचा अर्थ तो हॉरिझॉन्टल इलिप्स आहे, म्हणजे पहिल्या कॉलममधले जे इलिप्सचे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काय विचारले ते आपण त्या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला काय विचारले पहा, प्रिन्सिपल ॲक्सिस विचारलेत. प्रिन्सिपल ॲक्सिस 2 पद्धतीचे असतात माहिती आहे, एक मेजर ॲक्सिस आणि एक मायनॉर ॲक्सिस. जेव्हा हा स्टँडर्ड इलिप्स असतो, हॉरिझॉन्टल इलिप्स असतो, त्यावेळेस त्याचा मेजर ॲक्सिस जो असतो तो मेजर ॲक्सिसचा फॉर्म्युला काय आहे, ट्वाईस a, म्हणजेच काय येणार इथं आपल्याला 2 × a ची किंमत ठेवा 5 and that is equal to 10. हा मेजर ॲक्सिस आला. लगेच त्याचा मायनॉर ॲक्सिस पण, कारण दोन्हीला मिळून त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल ॲक्सिस ट्वाईस b ची किंमत ठेवा 2 × 3 that is 6. b ची किंमत 3 ठेवायची. याला असं स्क्वेअरच करा, कारण सगळे जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, जे कन्सेप्ट विचारले आहेत ते सगळे कन्सेप्ट ए बीच्या स्वरूपामध्येच आहेत, म्हणजे ह्या व्हॅल्यू आपल्याला एकदा फाइंड आउट केल्या का त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ते ठेवता येतात. आणि त्यामुळं पाहता पहिला कन्सेप्ट झाला प्रिन्सिपल ॲक्सिस, त्यामध्ये मेजर ॲक्सिस मायनॉर ॲक्सिस दोन्ही ॲक्सिस काढायचे, दोन्हीला मिळूनच प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटलं जातं. पुन्हा काय विचारलं, फोकायचे फॉर्म्युले काय आहेत, फोकाय विचारले आपल्याला. तर फोकाय कसं डिफाईन केलं जातं, तर s ± ae, 0. आता हे फाइंड आउट करायसाठी आपल्याला इसेंट्रिसिटी अगदी फाइंड आउट करावं लागेल, कारण इसेंट्रिसिटी माहीत नाही. कारण फोकाय जरी विचारलं तर फोकायचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत,
फोकायचे कॉर्डिनेट्स काय असतात, स्टँडर्ड इलिप्स हॉरिझॉन्टल इलिप्स असेल तर प्लस मायनस ए कॉमा 0. एची किंमत माहिती आहे पण इसेंट्रिसिटी ई माहिती आहे का, नाही. त्यासाठी आधी इसेंट्रिसिटी फाइंड आउट करूया. सो ई इज इक्वल टू इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला √a² - b² होल डिवायडेड बाय ए. फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत. इसेंट्रिसिटी, डिरेक्ट्रिक्स, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, प्रिन्सिपल ॲक्सेस असं म्हटल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी आपल्याला तिथं ते फॉर्म्युले करस्पॉन्डिंग अप्लाय करता आले पाहिजेत. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर √, पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. ए वर्ग म्हणजे किती पहा 25 वजा बी वर्गची किंमत किती पहा 9 भागिले एची किंमत 5. आणि हे जर सोडवलं 25 वजा 9 म्हणजे 16, 16चं वर्गमूळ 4. ई इज इक्वल टू 4/5 ही इसेंट्रिसिटीची किंमत आली. ई इज इक्वल टू 4/5 जे आपल्याला डायरेक्ट विचारलं नाही फाइंड इसेंट्रिसिटी, पण काढावं लागते का तर फोकायच्या फॉर्म्युल्यामध्ये असेल, डिरेक्ट्रिक्समध्ये असेल, पुढं कुठेही ह्या किमती आपल्याला ठेवाव्या लागतील. ई जिथं आले फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे ए पाहिजे, बी पाहिजे आणि त्याच्यासोबत इसेंट्रिसिटीसुद्धा पाहिजे. अँड देअरफॉर वी कॅन राईट नाव हिअर एस प्लस मायनस ए कॉमा 0 इज इक्वल टू एस प्लस मायनस एची किंमत ठेवा 5 इंटू 4/5 कॉमा 0. इसेंट्रिसिटी एची किंमत ठेवली आपण 5, ईची किंमत 4/5, 5 5 गेट कॅन्सल अँड दॅट इज नथिंग बट एस प्लस मायनस 4 कॉमा 0. दिस इज द फोकाय. म्हणजे +40 आणि -40 दोन फोकस असतात. दोन फोकस आहेत म्हणून त्याचं अनेक वचन फोकाय म्हटलं जातं. आणि त्याचे कॉर्डिनेट्स काय असतात प्लस मायनस देतोय आपण, म्हणजे एक +40 आणि दुसरा -40. समजलं असेल हे फोकाय कशा पद्धतीनं डिफाईन करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं फोकाय विचारला असेल, डिरेक्ट्रिक्स विचारला असेल तर आपल्याला त्या इक्वेशनसाठी त्या पॉईंटसाठी इसेंट्रिसिटी काढावीच लागते. आणि त्यामुळे ती याच्या अगोदर जरी सुरुवातीला जरी काढून ठेवली इथं आपले हे स्टार्ट करायच्या आधी ए बी डिफाईन करून लगेच इसेंट्रिसिटी जरी काढून ठेवलं तरी चालतं. ते फॉर्म्युले आपल्याला ह्या ठिकाणी डायरेक्ट व्हॅल्यू ठेवता येतात मग. ओके, हा दुसरा झाला फोकाय. 3 नंबरला काय विचारले इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. नाव अगेन सी हिअर 3rd नंबर इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस म्हणजे काय तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन ए. दिस इज द इक्वेशन्स ऑफ डिरेक्ट्रिसेस. फॉर्म्युले मात्र पाठ पाहिजे. इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस म्हणलं का उगी विचार करण्यात वेळ घालवायचा नाही, ह्याच्यावरती कमांड पाहिजे. एकदा हे फॉर्म्युला माहीत झाला का नुसत्या किमती ठेवायच्यात लगेच आपल्याला व्हॅल्यू मिळतात. बघा इज इक्वल टू प्लस मायनस तसंच ठेवायचं. एची किंमत 5 आहे भागिले इसेंट्रिसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे 4/5 फाइंड आउट केलेला आहे. 4/5 उलटून गुणिले करा 5/4 होईल म्हणजे प्लस मायनस 5 इंटू 5/4 विच इज नथिंग बट प्लस मायनस 25 डिवायडेड बाय 4. दिस इज द इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. प्लस मायनस 25 डिवायडेड बाय 4. ओके, हे डिरेक्ट्रिसेसचं इक्वेशन आलं. त्यानंतर 4 नंबरला काय विचारले लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. चौथा फॉर्म्युला लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम शॉर्टमध्ये आपण काय लिहितो LR आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे हॉरिझॉन्टल इलिप्स असेल तर 2b² डिवायडेड बाय ए. 2b² डिवायडेड बाय ए आणि मग त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा 2 इंटू बी वर्ग. बी वर्गची किंमत पहा किती आहे, बीची किंमत 3 म्हणजे बी वर्गची किंमत 9 डिवायडेड बाय ए. ए सुद्धा इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे 5 म्हणजे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम काय आलं लेंथ ऑफ LR इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 5. लेंथ असल्यामुळे त्याला युनिट म्हणायला विसरायचं नाही. 18 डिवायडेड बाय 5 युनिट्स. दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. 18/5. 9 2 भाग जात असेल तर भाग घालवा नाही तर आहे असंच ठेवायचं, नो प्रॉब्लेम. ओके, चौथं झालं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. डिस्टन्स बिटवीन फोकाय 5 नंबरला. डिस्टन्स बिटवीन फोकाय. डिस्टन्स बिटवीन फोकाय. डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे ट्वाईस येई बरोबर आहे. त्यामध्ये किंमत ठेवा दॅट इज इक्वल टू 2 इंटू एची किंमत 5 इंटू ईची किंमत 4/5. 5 5 गेट कॅन्सल वी गेट 8 युनिट्स. डिस्टन्स आहे त्यामुळे ते युनिट म्हणायचं. एची किंमत ठेवली 5 हे इथं आहे. पुन्हा इसेंट्रिसिटीची किंमत ठेवली 4/5. 5ला 5 कॅन्सल 4 2 8. आणि 6वं विचारलं शेवटची टर्म कोणते पहा डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस. 6 नंबरची टर्म डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस. डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस इज इक्वल टू ट्वाईस ए अपॉन ई. सेम फॉर्म्युला परत इथं ठेवायचं दॅट इज इक्वल टू 2 इंटू 5 डिवायडेड बाय 4/5.
4/5 उलटून गुणिले करा, काय येईल पहा. दॅट इज इक्वल टू इथं 2×5 10 गुणिले 5/4 केलं तरी चालेल आहे ना. 2×5 10, 2×2 4, 5×5 25/2 युनिट्स. 25/2 इथं लिहिलं तरी चालेल युनिट्स. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला हे 6च्या 6 टर्म फाइंड आउट करता येतील. बघा एक्झाम्पलमध्ये आपल्याला इक्वेशन दिलं इलिप्सचं, कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला ए वर्ग आणि बी वर्गच्या अशा दोन किमती मिळतात. दोन्हीचं वर्गमूळ घ्यायचं. ए ग्रेटर दॅन बी का ए लेस दॅन बी हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरून आपल्याला ठरतं तो कोणता इलिप्स आणि कोणते फॉर्म्युले वापरायचे. तर ए ग्रेटर दॅन बी असल्यामुळे तो हॉरिझॉन्टल इलिप्स आला, स्टँडर्ड इलिप्स आला, म्हणजे पहिल्या कॉलममधले करस्पॉन्डिंग फॉर्म्युले वापरले आणि या पद्धतीनं आपण 6च्या 6 टर्म फाइंड आउट केल्या. समजलं? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now we take second question, that is example number D, that is 3x square plus 4y square is equal to 1. ॲक्च्युली ना ह्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये 4 एक्झाम्पल दिले, 4 प्रकारचे इलिप्स दिलेले आहेत. दुसरं आणि तिसरं सिम्पल आहे. हे त्यातल्या त्यात थोडंसं म्हणजे ए बी डिफाईन कसा करायचा त्यासाठी मुद्दा मी चौथं एक्झाम्पल घेतो आहे. दुसरा आणि तिसरा अगदी तुम्हाला सहजपणे जमेल, काय अवघड नाही. जेव्हा तुम्हाला आता दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पण त्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 12. मी फक्त हिंट देतो पहिली, बघा असं दिलेलं आहे. आणि इथं 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 1. आपलं हे बीमध्ये असं दिलेलं आहे. जेव्हा उजव्या बाजूला तुम्हाला एखादी संख्या दिलेली असते ना 12 वगैरे, त्यानं जर डिव्हाइड केलं आपण प्रत्येकाला जर हे 12नं जर असं डिव्हाइड केलं तर इकडं 1 येतं आहे आणि मग x स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 प्लस y स्क्वेअर डिव्हायडेड बाय 3 भाग घालवला असं इक्वेशन आलं. x वर्ग भागिले 4 अधिक y, मग ए वर्गची किंमत 4, बी वर्गची किंमत 3 आली आणि तुम्हाला ते डिफाईन करता येतं. म्हणजे त्या पद्धतीनं लगेच आपल्याला सॉल्व करता येईल हे एक्झाम्पल. ए बी डिफाईन केला, इसेंट्रिसिटी काढली सगळं. इथं मात्र तसं कसं आहे, इथं 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे आणि 1 असताना कसं सॉल्व करायचं त्यासाठी मुद्दा मी हे डी एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय करायचं पाहता, इथं हा 3 इकडं पाहिजे, कारण स्टँडर्ड इक्वेशन जे इलिप्स आहे ते इलिप्स इक्वेशन डिफाईन करताना एक्स वर्गला कोएफिशियंट 1 असतो, त्यामुळे इथं 3 आहे तो आपल्याला खाली घ्यायचा आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर गिवन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज x स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1/3 पहा प्लस y स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1/4 इज इक्वल टू 1. पहा, हे 3 खाली घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं ह्यासाठी मी मुद्दाम हे चौथं एक्झाम्पल असं घेतलं. लक्षात येत नाही, कारण इकडं जर 12 वगैरे असतं तर डिव्हाइड बाय 12 करता आलं असतं, म्हणजे इकडं असतानाच 1 आहे आणि त्यामुळं डिव्हाइड बाय 1 केलं तरी काय मिनिंगलेस आहे ते. आणि त्यामुळे हे 3 खाली कसं घ्यायचं तर त्याला 1/3 घ्यायचं, म्हणजे हे उलटून गुणिले केलं तरी वर जातं असा त्याचा अर्थ. हा 4 म्हणजे काय 1/4. आणि आता जर आपण कम्पेअर केलं, कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर डिव्हायडेड बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिव्हायडेड बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1, वी गेट a वर्ग बरोबर 1/3, b वर्ग बरोबर 1/4 अँड देअरफॉर a इज इक्वल टू 1/√3 अँड b इज इक्वल टू 1/2. तर अशा पद्धतीनं आपल्याला ए आणि बीच्या किमती आल्या, ए आणि बीच्या व्हॅल्यू आल्या. आता ए ग्रेटर दॅन बी आहे का ए लेस दॅन बी आहे ते आपण या ठिकाणी आता बघता येईल. आता 1/√3ची अंदाजे किंमत किती? √3 म्हणजे 1.41 असं काहीतरी त्याचं स्क्वेअर रूट असतं रँडमली, म्हणजे याचा अर्थ. आणि इथं 1/2 आहे, म्हणजे 2पेक्षा इथला डिनॉमिनेटर नक्कीच लहान आहे, बरोबर आहे का? म्हणजे इथं सुद्धा काय आपल्याला म्हणता येईल ए ग्रेटर दॅन बी, कारण याचा डिनॉमिनेटर लहान आहे याचा अर्थ त्या ठिकाणी ही संख्या मोठी झाली. 1 डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटर लहान असेल तर ए हा बीपेक्षा मोठा आहे. हा 1/2 म्हणजे 0.5, कारण इथं 2 आहे पण इथं 2पेक्षा लहान आहे, याचा अर्थ 1 डिव्हायडेड बाय डिनॉमिनेटर लहान आहे याचा अर्थ ए ग्रेटर दॅन झाला 0.5पेक्षा, म्हणजे ए ग्रेटर दॅन बी झालं. म्हणजे पुन्हा पहिल्या टाईपचा इलिप्स आला. पहिल्या टाईपच्या इलिप्सचे फॉर्म्युले वापरूया. इसेंट्रिसिटी आत्ता काढून ठेवलं तरी चालते, काढूया आपण इसेंट्रिसिटी. नाव ई इज इक्वल टू √a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय ए अँड दॅट इज इक्वल टू, ठेवा किमती आता. ए वर्गची किंमत ठेवा 1/3 मायनस बी वर्ग 1/4 डिव्हायडेड बाय एची किंमत आहे 1/√3. हे सिम्प्लिफाय करा. ई इज इक्वल टू लसाव्याला इथं रूटमध्ये 12वर लसाव्याला 4 - 3 1 भागिले 1/√3. पहा इथं आता 12ची फोड कशी करता येईल,
4 त्रिक 12 म्हणजे 2√3 म्हणजे 1/2√3 होल डिवायडेड बाय 1/√3. करेक्ट. √3 गेट कॅन्सल किंवा उलटून गुणिले केलं तरी चालेल. आपल्याला काय मिळेल इथं 1/2. इसेंट्रिसिटी किती आली 1/2. ही ईची व्हॅल्यू आली. इसेंट्रिसिटी इज 1/2. ओके. ए मिळाला, बी मिळाला, ईची व्हॅल्यू मिळाली. आणि आता मग आपल्याला काय करता येईल तर त्या ठिकाणी जे जे आपल्याला विचारलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला ती व्हॅल्यू डिफाईन करता येतील. म्हणजे काय पाहिजे सुरुवातीला काय विचारलं आहे पहा, तर कोऑर्डिनेट ॲक्सिस विचारलेला आहे तिथं. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लेंथ ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटल्यावरती आपल्याला काय करता येईल पहा. आता फर्स्ट 1 नंबर प्रिन्सिपल ॲक्सिस, मेजर ॲक्सिस आणि मायनॉर ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसमध्ये आपल्याला फर्स्ट मेजर ॲक्सिस इथंच डिफाईन केलं तरी चालेल. आपण अजून एक सेक्शन करू म्हणजे त्या ठिकाणी सर्व फॉर्म्युले बसतील. त्यामध्ये ए मेजर ॲक्सिस बरोबर ट्वाईस एची किंमत किती आहे पहा 1/√3 म्हणजे 2 × 1/√3 दॅट इज 2/√3. बी मायनॉर ॲक्सिस काय फॉर्म्युला आहे ट्वाईस बी म्हणजे 2 × बीची किंमत 1/2 दॅट इज 1. बी किती आहे पहा 1/2 झालं. फर्स्ट प्रिन्सिपल ॲक्सिस. फोकाय 2 नंबरला काय आहे पहा, फोकाय विचारले. फोकायचे कॉर्डिनेट्स ±AE, 0 दॅट इज ± एची किंमत किती आहे 1/√3 इंटू इसेंट्रिसिटी 1/2, 0 दॅट इज 1/2√3, 0 झालं फोकाय. एकदा ए बी आणि ई डिफाईन झाले का आपल्याला फक्त ते करस्पॉन्डिंग टर्म लिहायची आणि त्याचा फॉर्म्युला लिहायचा. टर्म लिहायची त्याचा फॉर्म्युला लिहायचा. 2 नंबर झालं. 3 नंबरला इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस. ओके. 3 नंबरला इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस विचारले. फॉर्म्युला माहिती आहे x = ±A/E दॅट इज ± एची किंमत 1/√3 इंटू ई म्हणजे डिवायडेड बाय ई म्हणजे काय येणार इसेंट्रिसिटी किती आपल्याला 1/2 होल डिवायडेड बाय 1/2. उलटून गुणिले केलं तर काय मिळेल आपल्याला 2 ± 1/√3 इंटू 2 दॅट इज 2/√3. हे झालं डिरेक्ट्रिक्सचे इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिसेस ±2/√3. ओके. फोर्थ वन काय लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ LRचा फॉर्म्युला 2b² डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला पाठ पाहिजे. बी वर्ग किती आहे पहा, बी वर्ग 1/4 डिवायडेड बाय एची किंमत किती आहे 1/√3. सोडवा. बे दोन्ही 4 म्हणजे काय येणार 1/2 इंटू 1/√3चं उलटून गुणिले केलं म्हणजे √3 डिवायडेड बाय 2. हे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम आलं. 5वं डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस. 5वं डिस्टन्स बिटवीन फोकाय. डिस्टन्स बिटवीन फोकाय हे विचारले आपल्याला. डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला ट्वाईस AE दॅट इज ट्वाईस इंटू एची किंमत किती आहे पहा, ए किती आहे 1/√3 इंटू इसेंट्रिसिटी किती आहे 1/2. 2 गेट कॅन्सल दॅट इज वी गेट 1/√3. अँड लास्ट वन इज डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस. डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस दॅट इज इक्वल टू ट्वाईस ए डिवायडेड बाय ई. किंमत ठेवा ट्वाईस एची किंमत आहे 1/√3 होल डिवायडेड बाय ई म्हणजे 1/2. उलटून गुणिले केल्यावर काय येईल बे दोन्ही 4/√3 युनिट्स. दिस इज द डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस. तर या पद्धतीनं आपल्याला हे 6च्या 6 कन्सेप्ट ह्या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येतील. म्हणजे महत्त्वाचं काय लक्षात आलं असेल, दिलेला इलिप्स इक्वेशन अशा टाईपमध्ये पण देतात मुद्दाम, त्याला आपण ट्रान्सफर करायचं ह्या फॉर्ममध्ये, कम्पेअर करायचं ए बी आणि इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची आणि मग जेवढ्या टर्म विचारले त्या सगळ्या टर्मचे फॉर्म्युले त्या टाईपच्या इलिप्सचे वापरायचे आणि त्या पद्धतीने हे सर्वचे सर्व आपल्याला डिफाईन करता येईल. समजलं? गुड. राईट डाऊन नाव. Okay, now so students see question number 2 of exercise 7.2. Question is find the equation of ellipse in standard form if eccentricity is 3/8 and distance between foci 6. पहा आता क्वेश्चन नंबर 2 सुरू केला आपण. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होतं तर एलिप्स इक्वेशन तुम्हाला दिलं होतं आणि त्याच्यावरून त्याचे काही कन्सेप्ट विचारलेले होते.
जो पॅराबोलामध्ये जसा एक्सरसाइज आहे तसाच इलिप्समध्ये हा दुसरा आहे आणि तसाच हायपरबोलामधला तिसरा एक्सरसाइज आहे. सेम क्वेश्चनचे टाईप त्याच पद्धतीने विचारलेले आहेत. पहा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स. इलिप्स इक्वेशन आपल्याला विचारलेलं आहे. ओके, आणि मग इलिप्सविषयी कुठल्याही 2 गोष्टी दिलेल्या असतात. इथं जवळजवळ एक मला वाटते 6-7 एक क्वेश्चन्स आहेत. यामध्ये 9 एक्झाम्पल दिले आहेत. ह्यामध्ये क्वेश्चनची वरती ऑर्डर सेम दिले. फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स इन स्टँडर्ड फॉर्म इफ, आणि खाली असे 9 एक्झाम्पल दिलेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिली 2-3 फक्त एक्झाम्पल त्यामध्ये घेऊ, म्हणजे क्वेश्चन 1 आणि ह्यातली 2-3 एक्झाम्पल घेतले का आपलं हे ह्या लेक्चरमध्ये आपलं बऱ्यापैकी एक्झाम्पल्स होतील. तर दिले काय, इसेंट्रिसिटी दिले 3/8 आणि डिस्टन्स बिटवीन फोकाय दिलेले 6. ओके, फोकाय आणि डिस्टन्स बिटवीन इसेंट्रिसिटी दिली आणि डिस्टन्स बिटवीन फोकाय दिले. तर त्याच्यावरून आपल्याला इलिप्सचं स्टँडर्ड इक्वेशन फाइंड आउट करायचे. एक लक्षात ठेवा, पॅराबोलामध्ये आपल्याला तो ओळखायचा होता पॅराबोला कोणत्या टाईपमध्ये, पण इसेंट्रिसिटीमध्ये इलिप्सचं इक्वेशन एकच असतं, x² + y² + b² = 1. आणि त्यामुळे कुठल्याही टाईपच्या एक्झाम्पलमध्ये फाइंड द इक्वेशन ऑफ इलिप्स म्हटलं का लगेच आपण कन्सिडर करायचं लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स इज, कन्सिडर करायचं लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² / a² + y² / b² = 1 अँड गिव्ह इक्वेशन नंबर 1. जेवढे एक्झाम्पल्स आहेत सगळे एक्झाम्पलमध्ये आपली पहिली स्टेप अशी येणार, कारण इलिप्समध्ये व्हरायटी दुसऱ्या इक्वेशनची नाही, एकाच टाईपचं इक्वेशन असतं. तर a > b का b > a ते आपण बघणार आहे. कुठल्या टाईपचा इलिप्स येतोय तो आपल्याला महत्त्वाचा नाही, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यामुळे इलिप्स इक्वेशन एकाच टाईपचं असतं. त्यामुळं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिला स्टेप हीच येणार, लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² / a² + y² / b² = 1 गिव्ह इक्वेशन नंबर 1. आता पहा, आपलं मेन एम काय असतं, तर ए आणि बीची किंमत काढायची. काही करून मेळ घालून कसंही करून ए बी आपल्याला डिफाईन करायचा आणि ए बीच्या एकदा किमती मिळाल्या का ह्यामध्ये ठेवायच्या. साधारणतः काही एक्झाम्पल 2 मार्काचे असतात, काही 3 मार्कसाठी असतात. बघूया आपण आता इथं काय दिलं आहे पहा. हिअर इसेंट्रिसिटी E = 3/8 इज गिव्हन अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय डिस्टन्स बिटवीन फोकायचा फॉर्म्युला काय आहे 2AE. ते किती दिले आपल्याला 6 दिलेले आहे, म्हणजे ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आता इसेंट्रिसिटी दिली 3/8. इसेंट्रिसिटीची किंमत जर मी इथं ठेवली तर मला एची किंमत मिळणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर ट्वाईस a × 3/8 = 6. आणि हे जर सोडवलं तर a बरोबर 6 × हा 3/8 तिकडे गेल्यावर 8/3 होईल. हा 2 आहे तो 2 इकडे येताना 1/2 होईल. आपल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. काय जण इथंच बेचोक 8 करतील आणि 3/4 तिकडे नेतील, 4/3 होतील. कसंही कॅल्क्युलेशन केलं तरी चालतंय. बेचोक 8, 3 × 3, 3 × 2 = 6, 4 × 2 = 8, म्हणजे एची किंमत काय मिळाली 8. ही किंमत आपल्याला इथं ठेवायची आहे. झालं, एक किंमत एची मिळाली, इथं लगेच मिळाली. आपण दिलेल्या डाटावरून ए डिफाईन झाला इथं. आता काय करायचं आपल्याला बी किंमत फाइंड आउट करायची. तुम्हाला त्या चार्टमध्ये मी रिलेशन बिटवीन ए बी अँड ई दिलेलं आहे, ते रिलेशन वापरायचं. ते लिहायचं नाव वी नो b² = a² इन ब्रॅकेट 1 - e². हे एक रिलेशन दिले बघा त्या चार्टमध्ये तुम्हाला. b² बरोबर a² इन ब्रॅकेट 1 - e². अशा पद्धतीनं ते रिलेशन आहे आणि त्या रिलेशनच्या सहाय्यानं आपल्याला काय करता येईल, किंमत फाइंड आउट करता येईल. अँड देअरफॉर b² बरोबर a² इन ब्रॅकेट a² म्हणजे आता पहा एची किंमत तर इथे 64 आहे. 1 - e दिलेलाच आहे 3/8, त्याचा स्क्वेअर 9/64. हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर 64 × 64 - 9 दॅट इज 53 डिवायडेड बाय 64 - 9 म्हणजे किती येणार इथं 55 ना. येस, ओके. 55/64 कंस सोडवला. 64 गेट कॅन्सल अँड देअरफॉर b² = 55. याचं स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही. b बरोबर √55 लिहिलं तरी चालतंय, पण आपल्याला व्हॅल्यू इथं पुटअप करायची डायरेक्ट b²चीच. आणि त्यामुळं इथं a लिहिता येईल, b² आहे असंच ठेवा. देअरफॉर वी गेट इक्वेशन 1 बिकम्स, किंवा पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 वी गेट x² डिवायडेड बाय a² means 64 plus y² divided by b² means 55 is equal to 1, which is the required equation of ellipse. पहा, सेम पॅराबोला टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. 2-2 मार्क्ससाठी असे मस्तपैकी छोटे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करता येतील. समजलं? ओके, गुड. राईट डाऊन दिस नाव. Now in second question, find the equation of ellipse in standard form if
2 नंबर सब क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे बघा, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस इज 10 अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 8. डिस्टन्स बिटवीन फोकाय म्हणजे ट्वाईस ए माहिती आहे, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस म्हणजे ट्वाईस एचा फॉर्म्युला दिला आहे 10 आणि देअरफॉर वी कन्सिडर लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स इज x square by a square plus y square by b square is equal to 1. गिव इक्वेशन नंबर 1. ओके, आणि मग आता या ठिकाणी काय करायचं, हिअर वी हॅव गिवन यस काय दिले पहा, मेजर ॲक्सिस दिलेले, मेजर ॲक्सिस दॅट इज ट्वाईस ए इज इक्वल टू 10. मेजर ॲक्सिस ट्वाईस ए इज 10 अँड देअरफॉर ए इज इक्वल टू 5. पहा एची किंमत लगेच आपल्याला मिळाली 5. अजून काय दिले आपल्याला, मेजर ॲक्सिस इज 10 अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 8. डिस्टन्स बिटवीन फोकाय इज इक्वल टू ट्वाईस ए हा फॉर्म्युला असतो आणि तो दिला आहे आपल्याला किती, 8 दिलेला आहे. इथे एची किंमत जर 5 ठेवली आपण, 2 × 5 × e इज इक्वल टू 8. देअरफॉर e इज इक्वल टू 8/10 विच इज नथिंग बट ए इज इक्वल टू 4/5. ही इसेंट्रिसिटी मिळाली. e इज इक्वल टू 4/5. आपल्याला पाहिजे असतं काय, e आणि b ची किंमत. आपला उद्देश काय, आपला एम काय आहे, e आणि b च्या व्हॅल्यू तिथं डिफाईन करायच्या. a ची किंमत 5 ठेवता येते इथं, पण b अजून आपल्याला मिळाला नाही. आपण इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली आणि b वर्ग काढायसाठी आपल्याला रिलेशन माहिती आहे. वी नो सेम मागाचं रिलेशन, b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 - e स्क्वेअर ठेवा. इथं किंमत a वर्गची किंमत 25 ठेवा. 1 - e वर्ग म्हणजे 16/25 वर्ग करून लिहिला मी. इथं काय येणार, 9/25 25 कॅन्सल. b वर्गची किंमत 9 आली. वर्गमूळ लिहिलं तरी चालेल, b बरोबर 3, पण आपल्याला b वर्गचीच किंमत इथं डायरेक्ट ठेवायची. अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, सेम छोटी छोटी अशी सोपी एक्झाम्पल्स आहेत पहा. x वर्ग भागिले 25 अधिक y वर्ग भागिले 9 बरोबर 1. विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. पहा किती सिंपल एक्झाम्पल्स आहेत. छोटी छोटी 2-2 मार्काला 2 गोष्टी दिलेल्या असतात, त्याच्यावरून आपलं उद्देश काय असतो, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ही एकदा व्हॅल्यू डिफाईन केली का त्या 1 नंबर इक्वेशनमध्ये किंमत ठेवायची. वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. समजलं? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now in third sub question, here we have given distance between directrices is 18 and eccentricity is 1/3. अगदी तुम्हाला मी हिंट दिले तरी लक्षात येते. सुरुवातीला आपण सोल्युशनमध्ये काय लिहिणार, दिलेलं इक्वेशन x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1. गिव इक्वेशन नंबर 1. हिअर गिवन डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेसचा फॉर्म्युला माहिती आहे, ट्वाईस a/e हे दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे, 18 दिलेलं आहे. अजून काय दिले, इसेंट्रिसिटी इज 1/3 अँड e इज इक्वल टू 1/3 हे दिलेलं आहे. आपला मेन उद्देश काय, तर e आणि b ची किंमत काढायची ह्या 2 रिलेशनवरून आणि या ठिकाणी किंमती ठेवल्या का आपल्याला इलिप्स इक्वेशन मिळते. पहा e 1/3 दिले, आपण इथे किंमत ठेवूया. देअरफॉर ट्वाईस a/1/3 इज इक्वल टू 18. देअरफॉर ट्वाईस a इज इक्वल टू 18 × 1/3. हे भागिले 1/3 आहे असंच तिकडं नेलं, गुणिले 1/3 होईल. 3 × 1 = 3, 3 × 18. ट्वाईस a बरोबर 6 म्हणून a बरोबर 3 झालं. याची किंमत मिळाली. किती सिंपल कन्सेप्ट आहेत बघा. एकदा ए डिफाईन झाला का बी कसा काढता येतो आपल्याला रिलेशनवरनं. वी नो बी वर्ग इज इक्वल टू a स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 - e स्क्वेअर अँड देअरफॉर पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज. ए वर्गची किंमत आपण ठेवू शकतो 3चा वर्ग 9, 1 - e चा वर्ग 1/3चा वर्ग 1/9. सिम्प्लिफाय धिस. 9 × 1 = 9 - 1 8/9. 9ला 9 कॅन्सल. बी वर्ग बरोबर 8. ही बी वर्गची किंमत आली, इथं एची किंमत आली. दोन्ही किंमती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स x स्क्वेअर डिवायडेड बाय 9 प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 1 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. थोडंसं डायरेक्ट स्टेप लिहिलेत, लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स वगैरे असं म्हटलं नाही, पण सोपी आता छोटी छोटी एक्झाम्पल्स आहेत आणि हे तुमच्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळं पटकन ते तुम्हाला अंडरस्टँड होतीलच. समजलं? लिहून घ्या हे. In fourth sub question, here we have given minor axis is 16 and eccentricity is 1/3. Similarly, we can write let the equation of ellipse is x square by a square plus y square by b square is equal to 1. Equation number 1.
हिअर वी हॅव गिवन यस काय दिले पहा, मायनॉर ॲक्सिस म्हणजे 2b बरोबर 16 दिले, म्हणून b बरोबर 8 मिळाली व्हॅल्यू लगेचच इथं. अजून काय दिले, इसेंट्रिसिटी, अँड इसेंट्रिसिटी इज ऑल्सो गिवन 1/3. आता b ची किंमत 8 इथं आपल्याला ठेवता येते, ए पाहिजे, पण इसेंट्रिसिटी दिले, रिलेशनवरून आपण ए ची किंमत फाइंड आउट करू शकतो. वी नो b वर्ग बरोबर a वर्ग कंसात 1 - e स्क्वेअर. हे जर आपण रिलेशन वापरलं तर b चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग 64 बरोबर a वर्ग 1 - 1/9. सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे, ए वर्ग गुणिले 8/9. हे ह्या बाजूला घ्या, 9/8 होईल, म्हणून ए वर्ग बरोबर 64 गुणिले 9/8 बरोबर आहे. हे 8/9 ह्या बाजूला घेतलं, 9/8 होईल. भाग घालवा, 8 × 8 8 × 8 64, ए वर्ग बरोबर 72. आतापर्यंत पाठीमागचे एक्झाम्पल ए डायरेक्ट मिळत होतं आणि बी वर्ग आपल्याला फाइंड आउट करत होतो. आता इथे बी डायरेक्ट मिळाला आणि त्याच्यावरून ए वर्ग काढला. ए काढायची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपल्याला ए वर्गची किंमत ठेवायची. अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, किंवा पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 वी गेट x²/72. प्रॉपरली व्हॅल्यू ए वर्गची ठेवा, प्लस y² डिवायडेड बाय बी वर्गच्या आधी मिळाले त्याचा वर्ग करा. x²/72 प्लस y²/64 इज इक्वल टू 1, विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ओके, राईट डाऊन दिस नाव. Now take fifth question, fifth sub example, that is the distance between foci is 6 and the distance between directrix is 50/3. बघा वेगवेगळे प्रकार दिलेले असतात. आपण प्रत्येक टाईपच्या एक्झाम्पलमध्ये व्हरायटी बघितलेली आहे. फार तर हे आपण शेवटचे एक्झाम्पल घेऊया आजच्या लेक्चरमध्ये. अजून ह्यात 4-5 एक्झाम्पल राहिलेले आहेत. ह्यातली सब क्वेश्चन नंबर 2 मधलंच मला वाटतं हे 5वं घेतलंय. 6, 7, 8, 9 अजून आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते घेऊया. व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक टाईपच्या एक्झाम्पलमध्ये व्हरायटी दिली, 2 गोष्टी दिलेल्या असतात, कन्सेप्ट इलिप्सविषयी आणि इलिप्स इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण सांगितलेलं असतं की सुरुवातीला इक्वेशन ऑफ इलिप्स कन्सिडर करायचं. लेट द इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² प्लस y² इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 1. आणि आपलं मेन एम काय आहे, तर जो डाटा दिला आहे, जे गिव्हन दिलेला आहे, त्याच्यावरून ए आणि बीच्या किमती डिफाईन करायच्या. इथं काय दिले पहा, हिअर गिवन डिस्टन्स बिटवीन फोकाय, की ज्याला आपण काय म्हणतो ट्वाइस AE, हे काय दिले आपल्याला 6 दिलेलं आहे. फार तर आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. अजून काय दिले, डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिसेस अँड डिस्टन्स बिटवीन डिरेक्ट्रिक्सला काय असतो फॉर्म्युला 2a/e, ते आपल्याला दिले 50/3. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आपण. आता आपलं मेन एम काय, ए आणि बीची किंमत कशी. इथं पण एच्या स्वरूपामध्ये, इथं पण एच्या स्वरूपामध्ये इक्वेशन आहे. त्यामुळे डायरेक्ट कुठंतरी एची किंमत आपल्याला मिळायला पाहिजे होती, बीची मिळायला पाहिजे होती, पण त्यांनी ह्या एक्झाम्पलमध्ये असे दोन्ही टर्म अशा दिलेत की डायरेक्ट व्हॅल्यूज आपल्याला मिळत नाही. मग आपण थोडंसं लॉजिक चालवून ह्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल बघायचं. तर इथं बघा, AE बरोबर 6 असं जरी आपण लिहिलं, ट्वाइस AE बरोबर 6, म्हणून AE बरोबर 3 असं जरी लिहिलं तरी चालतंय. दोन्हीकडे 2 डिवाइड केलं. इथं सुद्धा आपल्याला काय करता येईल, ट्वाइस A/E, दोन्हीकडे जर 2 डिवाइड केलं आपण, तर A/E ची किंमत काय मिळेल, 25/3. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. 2 डिवाइड केलं, किंवा हा 2 इकडे घेतला, 25 भाग घालवला, 2 × 25. ओके, हे 2 आणि 3. आता पहा, इथं AE ची किंमत 3 आहे आणि इथं A/E ची किंमत 25/3 आहे. आपण जर इथं A × A आणि इथं A/A, ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला तर ह्या ईला ई कॅन्सल होईल. म्हणजे डाव्या बाजूचा गुणाकार आणि उजव्या बाजूचा गुणाकार आपण लिहूया. वी मल्टिप्लाय, कारण कसंही करून आपल्याला ए आणि बीची किंमत काढायची. वी मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 and 3. जर दोन्हीचा गुणाकार केला तर डाव्या बाजूला काय येईल, AE गुणिले A/E बरोबर उजवी बाजू 3 गुणिले A/E ची किंमत किती, 25/3. ओके, हे इथं ईला ई कॅन्सल होईल. ए वर्ग बरोबर काय येईल, 3 ला 3 कॅन्सल, 25, म्हणून ए बरोबर 5. ए वर्गची किंमत 25 आपल्याला मिळाली, एची किंमत 5 मिळाली. ए वर्ग डायरेक्ट पुटअप केला तरी चालतो. आता पहा, आपल्याला बीची किंमत, इसेंट्रिसिटी पण अजून फाइंड आउट केली नाही, पण ही एची किंमत जर इथं 5 ठेवली, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2, थोडंसं लेंग्दी, अर्थात 3 मार्कासाठी हे असू शकते एक्झाम्पल. फ्रॉम इक्वेशन 2, एची किंमत जर 5 ठेवली, 5 × E इज इक्वल टू 3, अँड देअरफॉर E इज इक्वल टू 3/5.
इसेंट्रिसिटी आपल्याला गरज नाही इथं विचारलेली, इथं डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची नाही, पण रिलेशनसाठी आपल्याला बीची किंमत काढायची आहे. वी नो रिलेशन बी वर्ग बरोबर ए वर्ग इन ब्रॅकेट 1 मायनस ई स्क्वेअर, आणि त्यासाठी आपल्याला बी वर्गची किंमत काढायला ए वर्ग 25 आहे, 1 मायनस ई वर्गची किंमत लागते, म्हणून तो ई आपण इथं फाइंड आउट केला 9 डिवायडेड बाय 25. अँड नाव अगेन सिम्प्लिफाय दिस, बी स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 25 एके 25 वजा 9 म्हणजे 16 भागिले 25, 25 25 कॅन्सल, बी वर्गची किंमत 16 आली, बी बरोबर 4 आलं. आणि आता ह्या दोन्ही किमती या आणि बीच्या किमती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. अँड देअरफॉर पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 वी गेट दॅट इज इक्वेशन 1 बिकम्स एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 25 प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 1, विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. तर या पद्धतीनं आपल्याला थोडंसं मोठं आहे, 3 मार्क्ससाठी येऊ शकते एक्झाम्पल. इंटरेस्टिंग आहे, प्रॅक्टिस करा मस्तपैकी. अशीच एक्झाम्पल आपल्याला पुढची तुम्हाला सॉल्व करता येतील. पाठीमागची एक्झाम्पल बघा, काय अडचण असेल तर विचारा. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. ओके, थँक्यू.